सावधान मुंबईकर, तुमची मुलं सुरक्षित आहेत का? अवघ्या 36 तासात मुंबईतून 12 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून पालकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय. मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरातून अवघ्या 36 तासांच्या कालावधीत 12 अल्पवयीन मुलं बेपत्ता होणं ही अत्यंत खळबळजनक आणि चिंताजनक घटना आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये 8 मुलींचा समावेश असून शहरातील 7 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून ही मुलं गायब झाली आहेत. यामागे मानवी तस्करी करणाऱ्या एखाद्या संघटित टोळीचा हात असावा अशी दाट शक्यता वर्तवली जाते. पोलिसांनी अपहरणाचे गुन्हे दाखल केले असून तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. घटनेच्या तपशिलानुसार ओशिवारामध्ये 14 वर्षाचा मुलगा क्लासला गेला आणि परतलाच नाही, तर ॲटॉप हिल परिसरात 12 वर्षाचा मुलगा बागेत खेळायला गेला आणि इथूनच गायब झाला. शिवाजीनगर येथे अवघ्या 8 वर्षाचा चिमुरडा बागेतून बेपत्ता झाला, तर 17 वर्षाची मुलगी घरातून बेपत्ता झाली. साकीनाकामध्ये 16 वर्षाची मुलगी फोटोकॉपी काढण्यासाठी घराबाहेर पडली आणि ती अद्याप घरी आलेली नाही. तर मानखुर्द आणि घाटकोपर इथूनही 15 ते 17 वयोगटातील मुलं बेपत्ता होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही मुलं खेळायला गेली, तर काही साध्या कामांसाठी बाहेर पडली, तर काही ट्युशनला गेली, पण ती परतलीच नाही. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे युद्ध पातळीवर तपास करत आहेत. या गंभीर परिस्थितीवर मुंबई उत्तर मध्यच्या खासदार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. महिला आणि बालसुरक्षेच्या केवळ पोकळ घोषणा करणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात मुंबईकरांना वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोप त्यांनी केलाय. गृह मंत्रालयाने आणि मुख्यमंत्र्यांनी या घटनेची तातडीने दखल घेऊन बेपत्ता मुलांचा शोध घ्यावा आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, अशी मागणी त्यांनी सोशल मीडियाद्वारे केली आहे. आता आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आपण अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? मुंबईत एका पाठोपाठ एक 12 मुलं बेपत्ता होणं हे प्रशासनाचं अपयश आहे की मानवी तस्करीचं मोठं जाळं? कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी फॉलो करा न्यूज डॉट्स.